शिवसेनेचं मुखपत्र असलेला दैनिक सामना नावाचा जो पेपर आहे, वर्तमानपत्र आहे, अर्थात ते जगद्विख्यात असं वर्तमानपत्र असल्यानं त्याचे जे संपादक आहेत ना, ते संपादकही तेवढेच जगद्विख्यात आहेत आणि त्यांना विश्वप्रवक्ते अशी एक पदवी महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना प्रदान केलेली आहे. तर या विश्वप्रवक्त्यांचा काही काळ, आयुष्यातला काही काळ हा मुंबईतल्या आर्थर रोड नावाच्या जेलमध्ये गेलेला आहे आणि आर्थर रोड जेलमध्ये असताना बराक नंबर 3 मधला त्यांचा जो काही अनुभव आहे, त्या अनुभवावर आधारित अशा प्रसंगांचं त्यांनी पुनर्लेखन केलेलं एक पुस्तक आता प्रकाशित होणार आहे. पुस्तक लिहून तयार आहे, पुस्तक छापून तयार आहे. फक्त त्याला अवकाश आहे तो त्याच्या प्रकाशनाच्या औपचारिकतेचा. म्हणजे हे पुस्तक महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या हातात पडेल आणि मग संजय राऊतांवर नेमकं काय बेतलं होतं आर्थर रोड तुरुंगामध्ये ते तुम्हा आम्हा सगळ्यांना वाचता येईल. आता संजय राऊतांसोबत आर्थर रोड जेलमध्ये एकत्रितरित्या सजा भोगत असलेले आणखीन 2 व्यक्ती आहेत. एक होते अनिल देशमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री, आणि दुसरे होते आपले नवाब मलिक. नवाब मलिकांना का अटक झाली होती हे तुम्हाला माहिती आहे. अनिल देशमुखांवर कोणते आरोप होते हेही तुम्हाला माहिती आहेत. आणि अर्थात संजय राऊत देखील का तुरुंगात गेले होते, त्यांच्यावर कोणते आरोप होते हेही जगजाहीर आहे. या तिघांमधला समान धागा जर शोधायचा झाला तर ती होती NIA आणि ED. जे नवाब मलिक यांचा आणि दाऊदचा असलेला संबंध, त्यांच्यातल्या दहशतवाद्यांना पोचण्यासाठी झालेले डील्स, हे सगळं पाहता तिथे NIAचा तपास सुरू होता. NIAचा तपास ED मार्फत कुठेतरी त्या लाईनवर आला होता, कारण EDचा यातला जो सहभाग होता तपासातला तो महत्त्वाचा होता. कारण काही व्यावसायिक जमिनी, काही जागांचे व्यवहार जे नवाब मलिक यांनी केले होते, त्यातला पैशांचा गैरव्यवहार हा उघडकीस आल्यानंतर हा पैसा नेमका गेला कुठं याचा जेव्हा शोध घेतला गेला तेव्हा मनी ट्रेल जाऊन पोचली दाऊद इब्राहिमपर्यंत. अर्थात मध्ये हसीना आपा पारकर किंवा तो सलीम फ्रूटवाला असे बरेच लोक होते, पण याचं एक टोक हे नवाब मलिकांकडे असल्यामुळे नवाब मलिक तुरुंगात गेले. अनिल देशमुखांवर जो आरोप झाला होता तो आरोप ते जामिनावर सुटेपर्यंत सिद्ध जरी झाला नाही तरी त्यांच्यावर ज्या मोठ्या रकमेचं बालंट आलं होतं ती रक्कम हळूहळू कमी होत गेली, हेही मान्य केलं पाहिजे. पण संजय राऊतांवर काय आरोप होता? गोरेगावात राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला बेघर करण्याचं पाप हे संजय राऊतांनी केलेलं आहे. अर्थात पत्राचाळ जो घोटाळा झाला, PMC बँक आणि पत्राचाळ घोटाळा, याचे सगळे जे आरोप आहेत, त्यानंतर काही बेनामी मालमत्ता, स्वप्ना पाटकर यांची साक्ष, त्यांनी केलेली विधानं, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आर्थर रोड जेलमध्ये होते. आता आर्थर रोडमध्ये त्यांनी काय नरक यातना भोगल्यात? खरं तर हे राजकीय कैदी आहेत, म्हणजे यांना थोडीशी स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे नवाब मलिक असोत, अनिल देशमुख असोत, अनिल देशमुख तर माजी गृहमंत्री होते, संजय राऊत हे देखील राज्यसभेचे खासदार होते. असं असताना ते तुरुंगात अशा कोणत्या नरक यातना भोगत होते ज्यावर त्यांना पुस्तक लिहावं असं वाटलं. सगळ्यात आधी अनिल देशमुखांनी पुस्तक लिहून हातावेगळं केलं, ते छापून मोकळे झाले, ते पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकातल्या एका विशिष्ट प्रकरणावर मी 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओही केला, तो तुम्ही पाहिला असेल. मला आता घाई लागली आहे की संजय राऊतांचं पुस्तक कधी हातात येतं आहे आणि त्यांना त्या नरकात कोणता स्वर्ग सापडला होता तो देखील मला जाणून घ्यायचा आहे. पण झालं आहे असं की हे पुस्तक छापून तयार आहे, प्रकाशनाची वाट बघताय. काही पुस्तकं त्या गिफ्ट पेपरमध्ये गिफ्ट रॅप केली गेलेली आहेत, त्याच्यावर सुंदरशी रिबिन लावून अशी ती गाठ मारली गेली, फुलगाठ म्हणतो ती. फक्त ती गाठ सोडवण्यासाठी ज्या पाहुण्यांची आतुरतेनं वाट पाहिली जाते, जे त्यात जावेद अख्तर आहेत. आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी संजय राऊत जावेद अख्तरांना बोलावत आहेत. हे कुठंतरी मनसे आणि उबाटा सेना यांच्यातल्या होऊ घातलेल्या युतीची नांदी म्हणता येईल असंही काही लोक म्हणत आहेत. कारण राज ठाकरे आणि जावेद अख्तर यांच्यातली मैत्री किंवा जावेद अख्तर यांचं पेटंट राजकीयदृष्ट्या कोणी घेतलेलं असेल तर ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत.
राज ठाकरेंनी सांगितल्याशिवाय जावेद अख्तर काही संजय राऊतांच्या कार्यक्रमाला येणार नाहीत असंही काही लोक म्हणतात. पण जावेद अख्तर सगळ्या कार्यक्रमाला जातात, बोलावलं की जातात. आणि संजय राऊतांचे जावेद अख्तरांसोबतचे संबंधही चांगले आहेत. त्यामुळे जावेद अख्तर प्रमुख पाहुणे आहेत. दुसरे म्हणजे मानसपिता शरद पवार, संजय राऊतांचे मानसपिता, ज्यांच्यासाठी ते खुर्च्या उचलून देतात. तिसरी व्यक्ती जी आहे ती साकेत गोखले, हे राज्यसभेचे खासदार आहेत तृणमूल काँग्रेसच्या. जे गोखले आडनावावरून तुम्हाला असं वाटेल की महाराष्ट्रातून यांना पाठवले की काय राज्यसभेवर, तर ते तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे ते कुठून आलेत हे तुम्हाला लक्षात आलं असेल. पण घोडं अडलंय कुठे, तर चौथा जो माणूस आहे ज्याच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे, पुस्तक प्रकाशन, तो माणूस काही बर्फ खेळण्यातून अद्याप मोकळा झालेला नाही. परदेशात जाऊन 15 दिवस उलटले तरी एक कुटुंब बर्फात रंगले असं म्हणतात. कुटुंब रंगले काव्यात, तसं कुटुंब रंगले बर्फात. मुंबईतली गरमी, उन्हाळा, उकाडा सहन न होणारे लाखो मुंबईकर आजही ट्रेनमधून प्रवास करतात. आज रविवार आहे. भर दुपारी मुंबईतल्या लोकल ट्रेन्स ज्या मेगा ब्लॉकमुळे नेहमीपेक्षा जास्त भरलेल्या असतात, त्यामुळे कमी गाड्या, प्रवासी तेवढेच, कदाचित वाढलेले असतात. लग्नसराई सुरू आहे, त्यामुळे जो लोंढा आहे गर्दीचा तो त्या लोकल ट्रेनमध्ये घुसत असतो. पाय ठेवायलाही जागा नाही, मुंगी शिरू शकत नाही. अशा लोकल ट्रेनच्या गर्दीमध्ये, त्यात वरती 38-39 डिग्री उकाडा, हा सगळा त्रास मुंबईकर भोगत असताना ठाकरे कुटुंबीय मात्र लंडनच्या बर्फात थंडी, हिवाळा, गारवा सारंच काही उपभोगत आहेत. आणि गेले 15 दिवस झाले यांना काही मुंबईत परत येण्याची इच्छा होत नाही. काश्मीरमधल्या औरंगजेब नावाच्या एका पोलीस शिपायानं कुठल्या तरी दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावले. त्यामुळे ते देशासाठी त्याने गमावलेत असा समज करून घेत त्या औरंगजेबाचं सातत्यानं कौतुक करणारे उद्धव ठाकरे त्याच काश्मीरमध्ये जो रक्तपात झाला आहे, मुंबई महाराष्ट्रातले कल्याण डोंबिवलीतले यांच्या सासुरवाडीतले 3 लोक मारले गेलेत. मराठी माणूस आहेत. नेने, लेले, देसले अशी नावं आहेत त्यांची. त्या मराठी माणसांच्या अशा पद्धतीनं झालेल्या मृत्यूबद्दल उद्धव ठाकरेंनी एक चकार शब्द ट्विट देखील केलेलं नाही. ना त्यांच्या सुपुत्रानं म्हणजे आदित्य ठाकरेंनी साधं ट्विटही करून त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली नाही. लंडनमध्ये ते बर्फ खेळण्यात इतके मशगूल आहेत की भारतात नेमकं काय चाललं आहे. आपला एक खंदा शिपाई इथं लढतोय विरोधकांना, रोज सकाळी नवसागर मारून भोंगा वाजवतोय, त्याची दखल घेतली जात नाही. त्या बिचाऱ्याने एक पुस्तक लिहिलं आहे तुरुंगात असताना. त्या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्यामुळे खोळंबलं आहे. आता त्या पुस्तक प्रकाशनाची तारीख संजय राऊतांनी जाहीर केली काल. फेसबुकवर त्यांनी पोस्ट टाकली 17 मे. आज काय आहे? आज आहे 4 मे. हे पुस्तक छापून तयार झालं आहे, 1 महिना झाला त्याला. एप्रिल सुरू झाला तेव्हाच ह्या पुस्तकाबद्दल चर्चा सुरू झाली होती. मला वाटलं एप्रिलच्या 7-8 तारखेला 10 तारखेला कदाचित या पुस्तकाचं प्रकाशन होईल, पण हे थेट 17 मेपर्यंत लांबलं आहे. कारण एकच, कारण या पुस्तकाचं प्रकाशन करायला जे प्रमुख पाहुणे येणार आहेत, साक्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे मात्र अद्याप परदेशातून परत आलेले नाहीत. ते जेव्हा येतील तेव्हा संजय राऊतांचं पुस्तक ते आधी वाचतील आणि मग वाचल्यानंतर त्यांना जर सारं काही ऑल ओके डन वाटलं तर मग ते त्या कार्यक्रमाला येणार आहेत. पण ते येतीलच या धारणेनं संजय राऊतांनी त्यांचं नाव प्रमुख पाहुणे किंवा यांच्या शुभहस्ते असं टाकून दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं तयार केलेली एक पत्रिका, निमंत्रण पत्रिका, एक पोस्ट या प्रकाशनाची त्यांनी फेसबुकवर काल टाकलेली आहे. ती पोस्ट तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल, नसेल तर मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर. फक्त अतिशय बहुचर्चित, बहुप्रतीक्षित असं हे पुस्तक आहे, नरकातला स्वर्ग. म्हणजे आर्थर रोडचा जो नरक आहे, त्या तुरुंगाला नरक जर संबोधत असाल तर त्यातला स्वर्ग हा एकमेव स्वर्ग होता, तिथलं शौचालय. ज्या शौचालयात जाऊन एक 10 ते 15 मिनटं स्वर्गाची अनुभूती घ्यायची, हा जर संजय राऊतांचा शिरस्ता झाला होता रोजचा, तर त्या स्वर्गाचा नेमका अनुभव कसा आहे तो त्यांनी शब्दबद्ध केला आहे. आणि तो अनुभव तमाम महाराष्ट्रातल्या जनतेनं ऐकावा, वाचावा, यासाठी ते पुस्तक बाजारात येणं आवश्यक आहे. अशा
बहुप्रतीक्षित पुस्तकाचं जे काही प्रकाशन आहे ते आता 17 मेपर्यंत लांबलं आहे. कारण या पुस्तकाचं प्रकाशन करायला ज्यांचे शुभ करकमल लागणार आहेत ते करकमल अद्याप परदेशात आहेत. ते जेव्हा भारतात येतील आल्यानंतर या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. पण सरते शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या मित्र, तुमच्या देशात आग लागो, बॉम्बस्फोट हो किंवा कोणी तुमच्या शेजारी राष्ट्रानं एखादा अणुबॉम्ब टाकून तुमचं राष्ट्र बेचिराग करो, जसा जो रोमचा नीरो नाही का फिडल वाजवत बसला होता जेव्हा रोम जळत होतं, आज इथं महाराष्ट्र जळत नाही आहे, पण या देशाचं ज्याला शिर मस्तक मानलं जातं आहे त्या काश्मीरमध्ये मराठी माणसाचं रक्त सांडलं आहे. त्यावर सातत्यानं मराठी माणसाचा कैवार घेणारे, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी अस्मिता ही आपल्या आडनावाशी जोडून घेणारे ते ठाकरे, आता अर्थात दोन्ही ठाकरे परदेशात गेले होते, एक ठाकरे आलेत, दुसरे ठाकरे अद्याप यायचेत. ते ठाकरे या विषयावर चकार शब्द बोलत नाही आहेत, नरकातल्या स्वर्गाचं प्रकाशन करायलाही येत नाही आहेत, त्यामुळे ते प्रकाशनही खोळंबलेलं आहे. एकूणच सारा आनंद आहे. इकडे प्रचंड उकाडा आहे, लोक हैराण झालेले आहेत, पण ठाकरे मात्र परदेशातल्या गारेगार बर्फाचा तो गारवा अनुभवत आहेत. मित्रो, या विसंगतीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो, पण मला त्या नरकातल्या स्वर्गाच्या प्रकाशनाची मात्र उत्कंठा लागलेली आहे. 17 मेपर्यंत मलाही थांबावं लागेल आणि तुम्हालाही. तोवर वाट पाहूया आणि बघूया पुढे काय घडतंय. धन्यवाद. नमस्कार.